कोल्हापुरातील निर्माण चौक ते जरगनगर रस्त्याचं काम गेली 2 वर्ष रखडले। रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मधोमध आलेले 6 खांब हटवण्यासाठीचे पैसे महापालिकेने महावितरणला भरलेले नाहीत, त्यामुळे रस्त्याच्या मध्ये आलेले विजेचे खांब तसेच आहेत। परिणामी रस्त्याचं काम थांबलं असून अपघातांचं प्रमाण वाढले। महापालिकेच्या कृपेने शहरात किती वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असू शकतात हेच या निमित्ताने दिसून आले। नगरोत्थान योजनेतून कोल्हापुरातील निर्माण चौक ते जरगनगरपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला 2 वर्षांपूर्वी सुरुवात झाली। रस्ता रुंदीकरण करताना या रस्त्यावरील 6 विजेचे खांब हलवणं गरजेचं होतं। खांब स्थलांतरित केल्याशिवाय रस्त्याच्या पुढील कामाला सुरुवात करणं शक्य नव्हतं। त्यानंतर खांब स्थलांतरित करण्यासाठी महावितरणनं सुमारे 21 लाखाचं अंदाजपत्रक महापालिकेकडे सादर केलं। अंदाजपत्रक देऊन 1 वर्ष झालंय, तरीही महापालिकेनं महावितरणकडे पैसे भरलेले नाहीत। त्यामुळे विजेचे खांब रस्त्याच्या मध्येच आहेत। परिणामी निर्माण चौक ते जरगनगर या रस्त्याचं काम रखडलंय। रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब असल्यानं आजवर अनेक छोटे मोठे अपघात झालेत। परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय। हे खांब हटवून लवकरात लवकर रस्ता बनवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। परंतु महापालिकेने MSCBकडे पैसे भरले नसल्यामुळे हे लाईटचे पोल रस्त्याच्या मध्ये आहेत आणि रस्त्याच्या मध्ये असताना सुद्धा इथून डांबरीकरण रस्ता केलेला आहे। इथं खूप मोठे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत आणि परवा सुद्धा मोठा ॲक्सिडेंट झाला। तर लवकरात लवकर कोल्हापूर महानगरपालिकेने हे 21 लाख भरावे आणि लाईटचे पोल शिफ्ट करावे अशी आमची यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने विनंती आहे। अन्यथा आम्ही उग्र निदर्शन केल्याशिवाय सोडणार नाही।